2006 साली त्यांचं पहिलं भाषण झालं होतं. या भाषणामध्ये त्यांनी महाराष्ट्राला एक स्वप्न दाखवलं, जे त्यांनी पाहिलेलं स्वप्न. जगात फिरल्यानंतर जग कसं आहे, कुठे चाललंय, ज्या ठिकाणी अणुबॉम्ब पडले ती राज्य सुद्धा, ते राष्ट्र कशी उभी राहिले हे त्यांनी प्रत्यक्ष पाहून आल्यानंतर सुद्धा आपल्या महाराष्ट्राचं एक स्वप्न पाहिलं, ज्याने या महाराष्ट्राचं कायापालट व्हावं म्हणून 2014 साली 8-8.5 वर्ष प्रचंड मेहनत करून एक ब्लूप्रिंट बनवली सगळ्या तज्ञांच्या सहाय्याने. आणि महाराष्ट्रामध्ये जे ज्या समस्या, त्या समस्यांना उत्तर काय, उपाय काय, पर्याय काय, असं महाराष्ट्राला एक ब्लूप्रिंट अर्पण केली. दुर्दैवाने आपण पाहिलीच नाही, पाहिली मला माहिती नाही. असे आपल्या सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व राजसाहेब ठाकरे, माझे सगळे सहकारी, वैद्यकीय माता भगिनी महात्मा. खरं पाहता मगाशी काका बोलले ते बरोबर आहे. या ठिकाणी आपण साहेबांचंच भाषण ऐकण्यासाठी आलेला, पण मी पण जास्त वेळ बोलणार नाही. पण मला असं वाटतं संधी साधण्यासाठी नसते. लोक म्हणतात संधी साधू आहे, अरे पण संधी साधण्यासाठी नसते. इतरांना संधी दिलीत ना, अरे एकदा द्या ना, बघा तर येऊन. नाशिकरांनी दिली संधी, काय नाशिकला गेलं जाऊन बघून आला असा, जाऊन बघा. आता ते काय सगळे विल्हेवाटच राहिले, ती गोष्ट वेगळी. तर फक्त 40 नगरची होतो आमची, तिजोरी चावी ती पण आमच्याकडे नव्हती. तरी यांनी काय केलं जाऊन तुम्ही बघितलं पाहिजे. फक्त 40 नगर शोभांच्या जीवावरती थोडं महानगरपालिका ताब्यात असतं तर काय केलं असतं. या देशातले मोठ्यात मोठे उद्योगपती तिकडे गेले. त्या उद्योगपतींजवळ त्यांनी सांगितलं की मला काय करायचं ते, आणि ते उद्योगपतीने ते सगळं बनवलं. टाटा साहेब आहेत, अंबानी साहेब, मोठे मोठे लोक सगळे महिंद्रा आणि महिंद्राचे आहेत. आणि मला आजही आठवत आहे, ज्याला महापालिका त्यांच्या ताब्यात आली, साहेब 1 मिनिट घेतो, जास्त वेळ नाही घेत, तुमच्या डोक्यात काहीतरी चालू असेल म्हणून आम्ही कधी जास्त बोलत नाही. साहेबांना तुम्हाला द्यायचं असतं. त्या महापालिकेमध्ये महापालिका बसल्यानंतर पहिली मीटिंग साहेबांनी घेतली होती. महापालिकेचे सगळे अधिकारी, साहेबांचे सगळे नगरसेवक आणि सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सला बोलवलं होतं. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, याला मी साक्षीदार की बघा मला या नाशिकचा विकास करायचा आहे, तुम्ही काय करता ते मला माहिती नाही. मी जी कामं तुम्हाला सांगेन ती कामं मला चोखपणे झालेली पाहिजेत, त्यात मी तडजोड करणार नाही. मी किंवा माझा कुठलाही नगरसेवक तुमच्याकडे टक्केवारी मागायला येणार नाही. तर काम हे अत्यंत चोखपणे झालं पाहिजे. मग ते रस्त्याचं असो की आणखी कोणाचं असो. आणि जाऊन आता बघा नाशिकला रस्ते कसे आहेत ते बघा. 50 वर्षाचा पाण्याचा प्रॉब्लेम त्यांना सोडून टाकलाय. आणि इकडे तुम्हाला माहिती काय चालते. मुंबई महापालिकेत मी नगरसेवक होतो, 50-55 हजार कोटीची महापालिका आहे. आता काय चालतं ते काय बोलत नाही, असू द्या, त्या काही विषय जात नाही. म्हणून म्हणालो की काका मगाशी बोलले तेच की द्या संधी. आणि पाहतं खरं
वर्डेकरांनी, मी महाराष्ट्रात बोलतो, वर्डेकरांनी तर पहा उमेदवार देण्याचा अधिकार त्यांचा, ते ठरवतील कोण द्यायचा उमेदवार तू. परंतु माझी आपल्याला हात जोडून मिळते त्या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवर वर्डेकरांनी मला प्रचंड मतदान केलेलं मी पाहिलेलं आहे साहेबांना. त्याच वर्डेकरांना माझी विनंती हात जोडून की साहेब आता बोलतीलच, साहेबांच्या हाकेला ओढ द्या. मगाशी काका बोलले त्याप्रमाणे मी काहीही नसताना, निवडणुका नसताना 2-2.5 वर्षापूर्वी तुम्ही समस्या घेऊन जाता काय, त्याच्यानंतर साहेब त्याला प्रतिसाद देऊन सोडवण्याचा प्रयत्न करतात काय, प्रत्यक्ष त्याच्या हातात जर काहीतरी दिलं ना तर बरेच काही करू शकतात. मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तर रेल्वे इंजिन मात्र नक्की लक्षात ठेवा. एवढं सांगण्यासाठी मी आलो असतो. बाकी साहेब होती वर्डेकरांना मनापासून शुभेच्छा आणि मी अपेक्षा बाळगतो की तुमच्या सुद्धा शुभेच्छा